गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। बघा, या ठिकाणी आज आम्ही त्र्यंबकेश्वरला, आता ज्यांना काही लाईव्ह आपण लिंक दिलेली आहे, जे लाईव्ह नसतील तर बाकीच्यांना सांगतो की आम्ही या ठिकाणी नारायण नगरी विधी करायला आलेलो आहे आणि जवळपास आपले 25 ते 30 ऍडमिन सहित आपले कुटुंब या ठिकाणी आलेले आहेत। तर आमचा पहिला दिवस झाला आज नारायण नागबलीचा आणि त्या माध्यमातून आज मीटिंग ही लाईव्ह करायच्या उद्देशाने आम्ही ही लाईव्ह केलेली आहे। या श्री गुरुदेव दत्त परिवारात आता मगाशी आमचा विषय झाला, आता कोण कोण बोलेल, मी मगाशी बोललो, ब्रिजेताई बोला आणि आमच्या प्रतिभा त्यांना सांगितलं बोला, बोल दादा मी काय बोलू, म्हटलं बोला काहीतरी, आता लाईव्ह चालू आहे आणि बोलायला लागले तर हजारो लोकांच्या झोपा उडून दिल्या सगळ्या। जे झोपलेले होते, ज्यांना काही शंका होत्या मनामध्ये, अनेक प्रकारच्या शंका हा विषय एवढा कठीण आहे, एवढा कठीण आहे। आणि परत एकदा सांगतो, गुरु हा शब्द एवढा मोठा आहे, तो निःशंक करतो, निर्भय करतो, आत्मशक्ती प्रबळ करतो। बघा, जर जोर लावायचा असेल, जर आपल्याला खरंच जोर लावायचा असेल, आयुष्याचं कल्याण करायचं असेल, एकदा गुरुनिष्ठेला जोर लावून पहा। उभ्या आयुष्यात आम्ही तुम्हाला कुठेच कमी पडू देणार नाही आणि योग्य तेच देऊ। बघा, जो एवढा तळतळतो, आपण या मायेमध्ये एवढे गलित गात्र झालेलो आहोत, पण गुरूंना असं वाटतं एखादा जर शिष्य तळमळीने किंवा एखादा सेवक, मी तर गुरु नाही, आधी सांगतो आम्ही स्वामी समर्थांचे सेविकरी आहोत आणि सेविकऱ्यांचे दास आहोत। जे स्वामींचे एकनिष्ठ सेविकरी आहे त्यांचं रोज चरणतीर्थ आम्ही घेणारे माणसं आहे आणि त्यांनी सांगावं ना, आम्ही स्वामींना आराम करून सांगतो महाराज तुम्ही आराम करा, आम्ही पळतो त्यांच्यासाठी, आम्ही त्यांच्या करायला धावतो। महाराजांनी किती धावावं, ब्रह्मांडाचं पूर्ण ओझं त्यांच्याकडे। जे एकनिष्ठ आहेत सेविकरी, एकनिष्ठ बोललो बरं मी, जे स्वामींशी एकनिष्ठ आहेत, जे श्रीपाद प्रभूंशी एकनिष्ठ आहेत, जे नृसिंह स्वामींशी एकनिष्ठ आहेत, जे दत्त गुरूंशी एकनिष्ठ आहेत, त्यांच्या सेवेसाठी आमचा जन्म आहे, इतर सेवेकऱ्यांसाठी नाही। इतर सेवेकरी आहेत हौसे नवसे गौसे, आपल्याला गर्दी लागते, पण एकनिष्ठपणा यांची संख्या वाढावी। आणि एकनिष्ठ कोण होते, आपल्याकडे स्वामी चरित्राचे अनुभव आहेत, बाळप्पा, स्वामी सूत यांची गुरूंवरती किती नितांत श्रद्धा होती। जर मिळवायचं असेल तर बघा, स्वामींचे त्या काळात भरपूर शिष्य होते, भरपूर होते, निंदा करणारे होते, परीक्षा घेणारे संन्यासी पण आलेत महाराजांकडे, सेवा करणारे सेवेकरी देखील आलेत। प्रत्येकाच्या महाराजांनी कल्पतरू म्हणून इच्छा पूर्ण केल्या, जो जो वांछील ते लाव, जे जे तुम्हाला हवं ते सगळं स्वामींनी दिलं, पण नेमकं मागावं काय हाही मोठा प्रश्न। संसाराची एक गरज सुटली, दुसरे आहेत ना, परत मुलाचं लग्न झालं, परत आपण म्हणतो लग्न झालं, आता संततीचे विषय, संतती झाले, दुसरे शिक्षणाचे विषय। मला सांगा, मानवी गरजा कोणाच्या पूर्ण झाल्यात त्या? आज 10,000 कमवणारे लोक इथं पण आहेत आणि 10 लाख कमवणारे इथं पण आहेत। गरजा कोणाच्या कमी झाल्या का? याच्यात तुम्हाला सुखी कोण दिसतंय का? गरजा ह्याच माणसाला दुःखी करतात आणि ह्या गरजा आपल्या दिवसेंदिवस वाढत असतात, कमी होत नाही। आता आमच्याकडनं असं जसं चिंतन कर माहिती, एकदा शतक मार्ग, प्रत्येक मॅचला शतक मारावं हीच अपेक्षा राहायची आपल्याला। विराट कोहली, एक उदाहरण देतो मी, की आपल्या जिथं अपेक्षा वाढतात तिथं आपल्या गरजा जास्त वाढतात। आमच्याकडे लोक आला की, सेवेत आले की हा प्रश्न सुटला, तो सुटला, आणखी या गरजा नितांत वाढत राहतात। आणखी आम्हाला सेवा द्या, हा प्रश्न आलाय, आणखी दुसरा प्रश्न आला, सेवा द्या। आता मला सांगा, एवढा जर श्री परिवार गरजांसाठीच आहे का? त्याच गोष्टींसाठी आपण आलोय का? कधीतरी विचार करा की मानवी जन्माचं रहस्य काय। मी परत परत वारंवार सांगतो, माझे पॉइंट फार वेगळे आहेत, मी इतर लोकांसारखे बिलकुल नाही। पंथ, धर्म, समुदाय, जे जे मोठे मोठे मंडळी होऊन बसलेत, विरक्त होऊन बसलेत, किंवा आणखी मोठे तप करून बसलेत, मोठ्या गादीवर बसलेत, त्यांच्या अभ्यादिशीच्या प्रॉपर्टी आहेत, त्यांना सामान्य जनतेशी जीवाशी काही घेणं देणं नाही, त्यांना फक्त पिळवणूक माहिती बस, कुठून तरी पाहिलं तरी।
जीवात जीव घालून त्या जीवाचा उद्धार करणं, आम्हाला लोकांना निष्ठा कशी ठेवावी हे पण शिकवावं लागतं. महाराजांनी कधी शिकवलं का निष्ठा कशी ठेवावी लागते? महाराजांपेक्षा कठीण काम आम्ही करतो या युगात. कलियुगात महाराज काय होते? कडक होते. जो ज्याच्या गेल्या जन्माचं भक्तीचं तप असेल तर महाराज त्याला देत होते. सर्वसामान्यांसाठी शिव्या, आणखी इतरत्र महाराजांचं स्वरूपच वेगळं होतं. पण इथं टीचिंग पण करायची आम्हाला की निष्ठा कशी ठेवायची, त्यातनं अनुभव पण द्यायचे. करते करते सगळे प्रभूच आहेत, स्वामीच आहेत, आम्ही निमित्त. पण कलियुगात सामान्य जीवांशी समरस होऊन, मग तो कितीही दुःखी असो, पीडित असो, त्याचे आजार असो, समस्या असो, संकट असो, त्यात आम्ही समरस होतो. त्याच्या दुःखाशी, त्याला जे दुःख आहे ते आम्हाला होतं. त्याचे कर्मांची वेदना आम्ही समजून घेतो आणि किरकोळ सेवेत देऊन त्यातनं बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न असतो. कधी प्रयत्न असतो? त्याची निष्ठा जर बसली तर स्वामींवरती, गुरु दत्तांवरती, प्रभूंवरती, तर त्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न असतो. आता हे तुम्हाला सगळ्यांना प्राथमिक अनुभव आलेत. आता तुम्हाला फक्त अनुभवासाठीच आमच्याकडे येणार. तुम्ही जर बाळापाचं चरित्र पाहिलं तर बाळापाच्या चरित्रात कुठला अनुभव नव्हता बरं? प्रचंड आयुष्यभराचे अपमान होता त्याच्याकडे, प्रचंड अपमान होता बाळापाच्या आयुष्यात. स्वामी सुद्धाच्या आयुष्यात जर पाहिलं ना, कुठं लाज ऐश्वर्याचा भोग नव्हता. त्या व्यक्तीने स्वामींच्या आज्ञेने ज्ञान, बघा आध्यात्मिक शक्तीपीठ काय असतं, ज्ञान किती कठीण असतं. हा क्षणभराचा संघ, आता तुमच्याशी मी बोलतोय, आज 5-50 लोक या ठिकाणी आहेत. तर प्रत्येक दिवसभरात सकाळी 4:30 लोक आज तुम्ही सगळे अस्वस्थ आहेत. आज नुसतं बैठक बसून बसून हे झालंय. पण आजच्या स्थितीला मी जर तुम्हाला तुमच्या आत्म्यामध्ये हे संवाद सांगतोय, एक तुमची बॉडी आहे, शरीर आहे, मन आहे. आज मन जरी जागेवर नसेल, पण मी हे शब्द तुमच्या आत्म्यात देतोय. हे तुमचा जो आत्मा आहे ना, हा किती अनंत कोटी जन्मांपासून तो हे आमचे शब्द ऐकायला, मूळ स्थानाला जाण्यासाठी तो व्याकुळ आहे. तुमचा आत्मा तुमच्या अगदी मूळ स्थानाला जाण्यासाठी व्याकुळ आहे. पण देहातिक बंधन, वासना यात तुम्ही सगळे ग्रुप फटलेत ना, आत्माला मलिन करतायत. आणि तो मलिन करून परत तुम्ही 84 लक्ष मिनिट टाकता आणि परत दुर्गतीत जात आहे. आमची अशी इच्छा आहे की जेवढे आमच्याशी कनेक्ट झालेत ते पूर्ण पूर्ण ब्रह्माशी, अगदी त्यांचा प्रत्येकाचा एकदम मोठा मोठा देव झाला पाहिजे. परत भरकटणंच नको, कारण प्रत्येक स्त्री ही आदिशक्ती आहे आणि प्रत्येक पुरुष नारायण आहे. आपलं असं झालंय ना, आपल्या हे विज्ञान दृष्टिकोनातनं विज्ञानाचा अभ्यास किंवा इतरत्र आपले व्यवहार आणि व्यापार आणि दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपले जे काही राहाड आहे, त्याच्यातून हे विषय आपल्याला अजिबात नकोसे वाटतात. आणि असं झालंय ना की बस ह्या सेवेतनं हा पुढचा प्रश्न सुटला पाहिजे, त्या सेवेतनं आपण पुढे आणखी गेलं पाहिजे, आणखी काहीतरी झालं पाहिजे. पण परत एकदा सांगतो, शरीर कमवा, पुरुषार्थ वाढवा, हे हे जे आहे ना, ही जी आध्यात्मिक वाट आहे ना, त्याला भला मोठा पुरुषार्थ लागणार आहे. ही किरकोळ वाट नाही. सामान्य जीव, तुमच्या जन्मांची पुण्य आली, तुम्ही पर्यंत आला, किती देवांची भक्ती करा, पण गुरूंकडे आल्यानंतर तुमचा देव राहणार नाही. पण ती जी वाट आहे ना, एवढी तिकट आहे, एवढी कठीण आहे, ती करोडोतनं एखाद्यालाच मिळते. जर आपण मेरीचं उदाहरण पाहिलं, आपण कुठ्ठाचं उदाहरण पाहिलं, किती यातना आहेत त्या भक्तीमध्ये. तुकारामांचं उदाहरण पहा, नामदेवांचं पहा, ज्ञानेश्वर माऊलींचं पहा. तुम्ही ते काही असं नाही, आपली पळवाट असं नाही, मग ते नामदेव होते, ते तुकाराम होते, हे आपली पळवाट आहे. मला बोलणारे लय बोलतात, अरे त्यांची तुलना आमच्याशी कशाला, ते फार मोठे आहेत. पण ते बोलणारे गावंडळ आहेत, अज्ञानी आहेत. तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे होऊ शकतात, फक्त तुम्हाला ती वाट मिळत नाही. का? त्यांना बुद्धी, तुम्हाला बुद्धी नाही. ते भक्ती करू शकतात, तुम्ही नाही करू शकत. हो, काय माहिती का, आपल्याला आपल्या विचारांशी, आपल्या वासनांशी आपण एवढे एकनिष्ठ आहोत, आपल्या गरजांशी, आपल्या तत्वांशी, आपल्या विज्ञानाशी आपण एवढे एकनिष्ठ झालोय, आपण ह्या विचारांकडे कुठेतरी पळवाट काढतो. काहीतरी एक निमित्त म्हणून आपण हे विषय टाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि इथं एवढी चुकी होते आपली, एवढी प्रचंड चुकी होते की आपण या मानव जन्माचा एवढा सत्यानाश करून सोडतो. मी परत एकदा सांगतो, अध्यात्म म्हणजे व्यापार नाही.
अध्यात्म म्हणजे फक्त गरजा गरजा पूर्ण करण्यासाठी एखादा गुरु करावा त्यासाठी नाही, स्वतंत्र तुमचा शोध घेण्यासाठी. तुम्ही सर्व कर्म करा, मी म्हणत नाही. तुम्ही पती आहात, पत्नी आहात, पुत्र आहात, पिता आहात. तुम्ही देहात असलेली सगळी बंधनातली सगळी कर्म करा, जॉब करा, व्यवसाय करा, 12-12 तास टाका. पण कुठेतरी या परमार्थामध्ये माझं ह्या जन्मी परमेश्वराने मला पृथ्वीवर का घातलंय, मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आलेलो आहे, आणि माझं नेमकं कर्तव्य काय आहे, मला इथून कुठे जायचंय. सगळं भ्रमिष्ठपणा चाललाय आणि हे भ्रमिष्ठ असल्यामुळे आपल्याला नारायण नगरी यावं लागले, कारण आपले पित्र भ्रमिष्ठ होते. आपण ह्यासाठी आलोय, पित्रांना ज्ञानच नव्हतं. बरेच संपत्ती असतील त्यांच्याकडे, दूषित कर्म करून त्यांच्या ठप्पेवर ठप्पे शिक्के आपल्या देहांमध्ये येऊन येऊन आपण भ्रमिष्ठ झालोय. आणि इथून प्युरिफिकेशन करून आपल्याला त्यांनी किती द्यायची, खालच्यांना प्युरिफाय म्हणजे त्या खालच्या लोकांनी आपल्या संततीला ते दोष घालवायचे नाहीत आणि इथून आपल्याला उठायचंय. हे नारायण म्हणजे तुमचं काही इथं मोक्षाचं स्थान नाहीये. हा एक निमित्त मात्र तुमचा जो देहामध्ये जो भाग आहे पित्रांचा, तो एक पूर्ण करून आपल्याला पुढे सरकायचंय. इथं थांबायचं नाहीये. इथं सगळं काय, ह्या दुकानदारीत पडायचं नाही आपल्याला. हे दुकानदारी सगळे हे व्यापार आहे. हे व्यापार म्हणजे याच्यात क्षेत्र नाही आपलं. अध्यात्म अध्यात्म वेगळंच आहे. आपलं स्वतंत्र अस्तित्व काय शोधायचं, सत्याचा शोध, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे. आता तुम्ही सगळ्यांनी डोळे लावलेत, काय दिसतं तुम्हाला? पूर्ण अंधार आहे ना. आयुष्याचं वाटोळ आहे आपलं, सगळ्यांचंच वाटोळ आहे. खरं सांगतो, मनुष्य जन्मात आल्यानंतर प्रथम प्रवृत्ती ध्यानाची असते. ध्यानातनं एक वेगळ्या सृष्टीकडे जायचं असतं. म्हणून ते बोलतो मी, अज्ञानाकडून ज्ञानाकडे ते ज्ञान, अंधाराकडून प्रकाशाकडे. हे संपूर्ण जे तुम्ही पाहतायत ना, विश्व, सारं विश्व हे भासात्मक आहे. हे पूर्ण नश्वर आहे. आपलं शरीर नश्वर आहे तर बाहेरच्या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. हे सगळं बिंबवायला वारंवार सत्संग लागतो. आम्ही तुम्हाला आमच्या संपर्कात जर 2, 4, 5 वर्ष ठेवलं आणि तुम्ही एका दूरसंगतीत जर 0 मिनिटात गेलात ना, सगळं पाणी फिरून जाईल. ह्या विचारांशी एवढं परखड असावं लागतं. आणि तुम्हाला हे सांगतो, श्री स्वामी महाराज तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आलेले नव्हते, हे ज्ञान द्यायला आले होते. कारण दत्तप्रभूंचा अवतार हा आत्मज्ञान देण्यासाठी झालाय, ब्रह्मतत्व ब्रह्म ज्ञानासाठी झालाय. आपण फक्त शक्तीचे गुलाम आहेत. त्याने चमत्कार केला ना, आपण लगेच नमस्कार करतो. अरे पण भावा, तूच फार मोठी शक्ती आहे, आदिशक्ती तुम्हीच आहात. तुमचं स्वरूप जो ओळखून देईल तोच खरा गुरु, बाकी सगळे खोटे गुरु. जोपर्यंत तुम्हाला विश्वात खरं ज्ञान कोणी सांगणार नाही परखडपणे, तोपर्यंत त्या गुरूंचंही महत्व नाही, शिष्यांचंही महत्व नाही. ती फक्त अनादिकाळापासून चालत असलेली ती काय आहे, शॉपिंग आहे, बाजारपेठ आहे. स्वतःचं प्रौढ मिळवायचं, प्रसिद्धी मिळवायची, आणि आपण कोणीतरी खूप मोठे समाजात हे दाखवायचं, एवढंच तत्व आहे. आम्ही म्हणतो आमचे शिष्य मोठे, आम्ही म्हणतो प्रत्येक नारी ही आदिशक्ती आहे, प्रत्येक नर हा नारायण आहे. आणि गुरु तुम्हाला सांगतात तीर्थ देऊ शकत नाही, आई वडील देऊ शकत नाही, कुठल्या देवता देऊ शकत नाही. गुरु तुम्हाला परमात्म्याची भेट म्हणजे आत्मा हाच परमात्मा आहे ह्यासाठी गुरु असतात. आता मला सांगा, हे तुमच्या सगळ्या ताईंनी बरेच प्रश्न विचारले, प्राथमिक गरजा सगळ्यांचे पूर्ण झालेत. त्यांनी फार मोठे मोठे पॉईंट सांगितले. गुरूंवरती निष्ठा कशी ठेवावी. आता निष्ठा मी काय गुरु नाही, निष्ठा स्वामींवरती, श्रीपाद प्रभूंवरती आपण कशी ठेवली पाहिजे. आता आम्ही बरेच वेळ सांगतो, जे आमच्या संपर्कात आले 1300च्या काळात जे श्रीपाद प्रभूंच्या लीला झाल्यात ते इथं होतील. आमचा अवतार हा फक्त जगत कल्याणासाठी झालाय. बघा, जगाच्या कल्याणासाठी, माझ्या कल्याणासाठी नाही. तुमच्याकडनं पैसा ओढायचा, मग तालवर ताल बांधायचे, मोठमोठे ट्रस्ट करायचे नाही, करोडोचे व्यापार करायचे. ही गंदगी मी करणारच नाही. ट्रस्ट नावाची गोष्ट मी काय दिवसात काढून टाकेन. आम्ही विरक्त, आम्ही ज्या ज्ञानास पात्र आहोत ते तुम्हाला तिकडे घेऊन जाऊ. आम्ही असे बिझनेस माइंडेड नाहीत लोक. प्रयत्न करू, त्यात जर योग्यता वाटली मला तर करू, 0 मिनिटात सगळं बंद करून देऊ. असंच आमचं मेळावे घेत जाऊ. तुम्ही फक्त ऑनलाईनशीच कनेक्ट राहा, आमच्याशी कनेक्ट राहाल. एकदा तुम्ही आमच्याशी कनेक्ट झालात तर बघा काय होतं ते. कसं आहे, मला सुद्धा भरपूर चॅलेंजेस आहेत. मला उठायला एवढे चॅलेंजेस आहेत
पण हे चॅलेंजेस स्वीकारताना माझं तत्व मी मोडायला नाही पाहिजे. आम्ही आमच्या तत्वाचे दास आहेत. आम्ही काय असं काही नाही, आम्ही एक तत्व आहोत आणि तत्वाशी तडजोड अजिबात नाही. ज्याने तत्वाशी तडजोड केली ते घसरले. धर्मपंथावर मोठे मोठे तत्वावर सांभाळत आहेत, पण त्यांच्याकडनं जगत कल्याणाचं काम होत नाही. बघा, जगत कल्याणाचं काम कोणाकडनं होतं आधीच सांगतो. जर वृत्ती प्रवृत्ती जर निस्वार्थ असली तरच जगताचं काम होतं आणि तिथेच परमेश्वर नांदतो. आणि त्या वृत्तीमध्ये जर स्वार्थ असला, मग तो कोणाचाही असो, ब्राह्मण असो, साधू असो, संत असो, महात्मा असो, तिथं जर स्वार्थ आला, तिथं जर माया आली, विषय संपतो. हे आध्यात्मिक सगळं बंद होतं आणि तिथं सगळी दुकानदारी चालते. मग त्या परंपरेच्या नावाने, त्या गुरूंच्या नावाने, त्या देवांच्या नावाने, आणि आपण त्या सगळ्या प्रलोभनांना बळी पडून आधीच आपण नास्तिक असतो आणि आणखी परत मग त्याच्यामध्ये आपला सगळा खेळखंड उभा होतो. परत एकदा सांगतो, अध्यात्मात येणं फार कठीण आहे. त्याला एक प्रचंड पुरुषार्थ लागेल. त्याला तुम्हाला माहित नाही, त्याला एक नवीन जन्म लागतो. अनेक जर ऋषींचं तत्व पाहिलं ना, एक शुकमुनी होऊन गेले. शुकमुनी नाव ऐकलं असेल कोणी, ते गेल्या जन्माचे फार मोठे तपस्वी होते आणि त्यांनी सांगितलं की या जन्मात माझ्याकडनं वासना झाल्यात, मला एकदम पवित्र जन्म पाहिजे. त्यांची वासना होती. पुढच्या वेळेस जन्माला ज्यावेळेस आलेत ते व्यासांच्या पोटी आलेत. व्यासांचे पती 12 वर्ष गर्भात राहिले, बाहेरच निघत नव्हती. बघा त्या मातेला किती त्रास. 12 वर्षाचं बाळ किती मोठं असेल गर्भातलं, बाहेरच नाही गेला. शेवटी व्यास कृष्णांकडे आलेत. बोलते, काय बघा ना, किती यातना आहेत त्या बाईला. कृष्ण म्हणाले, तो मागचा गेल्या जन्माचा तपस्वी आहे. तो माहीत राहून भरकटला, थोडीशी त्याच्याकडनं वासनायुक्त कर्म झालीत, पण तो म्हणतो आता मी जन्मात बाहेरच निघणार. श्रीमुळे माझं आयुष्य खराब झालं बोलते. तर मी मरेल, मला आईसी तोंड पाहायचं नाही. म्हणजे मी जन्माला येईल, मला आईसी तोंड पाहिलं सांगणार, मी त्यात सुद्धा अडकणार नाही, मी कडक व्यक्ती घेणार आहे. मग त्या आईला वाटलं, अरे माझा मुलगा आणि तो माझं मुख पाहू शकणार नाही, म्हणजे याचा अर्थ काय पहा. आई म्हणजे काय असते, आपल्या जर आई असेल, तिची वासना काय असते आपल्याबद्दल, की माझं मुलगा मोठं झालं पाहिजे, त्याने खूप काही कमवलं पाहिजे. ती वासनाच झाली ना. श्रीपाद प्रभूंचं ऐकलं ना आपण, 16व्या वर्षी त्यांनी काय केलं होतं आणि त्यानंतर आईंनी त्यांना थांबवलं. अरे तू लग्न कर, असं कर, तसं कर. ही वासनाच झाली ना, त्यात अडकलेत ना. त्यांचा योग भ्रष्ट झाला की नाही. त्यासाठी ते शुक म्हणे एवढे जबरदस्त होते. बोलते मी बाहेरच निघणार नाही. कृष्णाने त्यांना सांगितलं की याला तुम्हाला गणे प्राणावना सोडून द्यावं लागणार आहे, त्याशिवाय हा बाहेरच येणार नाही. तसं त्या व्यास मुनींनी त्यांच्या पत्नीला बाहेर सोडलं वनामध्ये, आणि त्याची डिलिव्हरी झाल्यानंतर तो असाच वाढला जंगली प्राण्यांमध्ये वगैरे. त्याला कोणाचं भय नाही, काहीच नाही, कारण गेल्या जन्माचा तपस्वी होता. एवढं खडतर वासना असतात विरक्तीच्या सुद्धा. आपले स्वामी महाराज, आपण नवनाथ वाचलं असेल, नवनाथांमध्ये नाथांचे अवतार कसे झाले पहा. ब्रह्मदेवाचं कुठे 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 ते वीर्य पडलेत, त्यातनं हे सगळे नाथ झालेत. बघा किती सूक्ष्म ज्ञान आहे. नाथ नवनाथ तयार झालेत, पण श्री स्वामी समर्थ महाराज त्याही पेक्षा पवित्र आहे. राम आले, कृष्ण आले, भगिनीच्या गर्भातूनच आलेत ना. पण स्वामी महाराज जेवढे पवित्र होते, ते तिथून सुद्धा नाही आलेत. ते भूमीत दुमंगून पृथ्वीच्या गर्भात आलेत. आणि तो देह एवढा पवित्र होता स्वामींचा, काय बोलणार नाही. तो अवतारच वेगळा होता स्वामी महाराजांचा, की अजनभाऊ त्यांच्या जे चरण स्पर्श जर कोणी करायचं तर हाड लागत नव्हते. कधी कापसासारखा कोमल रेशम जसं अंगाला तसं. तर हे जे आहेत ना महाराज किंवा इतर तपस्वी, त्यांनी अनेक धारणा करून, योग्य गुरु प्राप्त करून, प्रचंड साधना करून त्यांनी त्या अवस्था प्राप्त केल्यात. आणि आपलं काय झालंय, प्रचंड कमाई करून, प्रचंड मायेत जाऊन आपण नरकाचे गुलाम झालोय. एवढा फरक आहे. ज्याला ही गोष्ट मिळाली ना, ते मोठमोठे विरक्त वैरागी मोठमोठे देव झाले. त्यांनी सामान्य माणसाकडे ढुंकून केलं नाही. आम्हाला गरज नाहीये तुमच्याकडे बघा पाहिजे, मला माहिती लोकांचा भयंकर त्रास होणार आहे पुढे. माझे कितीतरी तप भक्तीचे सगळे निघून जाणार आहेत तिकडे जगताचं कल्याणासाठी. पण मला प्रभूंचं, स्वामींचं, प्रत्येक जीवाचं काम करायचं. काम तर करणारच. तुमची कुठलीही समस्या, परत एकदा सांगतो,
तुमची कुठलीही समस्या आमच्यासाठी अतिशय किरकोळ असते, कुठलीही किरकोळ असते, काहीच नाही. एका वेळेला तुमची समस्या देवांकडनं सुटणार नाही, आधी परत सांगतो. पण आमच्याकडे आल्यानंतर जे देवांकडे सामर्थ्य ते इथे पुरुष पण काही कर्मबंधन असतात. रामकृष्णाचे अवतार आलेत, दत्तप्रभूंचे अवतार आलेत, त्यांनाही बंधन होती. कृष्ण अवतारात देखील सुद्धा खूप लीला झाल्यात. मरण हे अटळे, आले की ते जावंच लागतं. तिथं कर्माच्या बंधनात देव सुद्धा येत नाहीत. त्यांनी जे नियम बनवले त्यात सुद्धा येत नाहीत. त्या सर्वांमध्ये प्रभावी गुरुतत्व असतं. हे जर गुरुतत्व आयुष्यात लाभलं, तुमच्या जीवाचं कल्याण व्हायला वेळ लागत नाही. आणि बघा, तुम्ही सगळे भाग्यवान आहात. या ठिकाणी तुम्ही आलात. आपण नारायणना बलिविधी करतोय. सर्वांनी एक संकल्प जर केला तर मला खूप आनंद होईल. करणार का संकल्प? मनापासून करणार? आम्ही जे सांगणार ते मनापासून करणार का? हळूहळू का असे ना, आपण उतरू अध्यात्मामध्ये. चला, हा जन्मात तरी उतरू. नाही आपण मोठे मोठे बनू शकत, पण निदान ह्या जन्मात तर सुरुवात करू. हे तुम्हाला वाटतं तुम्ही अध्यात्मात उतरले, कोणीच उतरलं नाही अजून. कोणीच उतरलेलं नाही. कारण हे क्षेत्रच वेगळे आहे. आपला संसार, प्रपंच आणि अध्यात्म हे क्षेत्रच वेगळे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या भूमीवरती तुम्ही आज पण करा की आपण आज भगवान शंकरांच्या भूमीमध्ये आपण आज अध्यात्मात उतरण्याचा प्रयत्न करू, पण करणार का? करणार पण काय नाही. मी तुमच्याकडनं काय मोठी गोष्ट मागत नाही. फक्त सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्त उठण्याचा प्रयत्न करा. उठणार का? ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4:30ला उठायचं, म्हणजे उठायचंच. हा एक पहिला पण. आणि तुम्ही असेल तिथं तुम्ही आंघोळ नका करू, ब्रश नका करू, काही नका करू. अंतर्मार्ग असेल ना, किंवा देवाजवळ बसून एक आसन मांडायचं, तोंडावर थोडं फ्रेश व्हायचं, स्वस्त व्हायचं. 5 मिनिटाच्या ध्यानाला सुरुवात करणार का? करणार का? पण त्यात निमित्त नको, अशी कारण नको की मला इथून हे भेटलं पाहिजे, मला दिसलं पाहिजे, मला देव दिसला पाहिजे. ही किरकोळ सुरुवात आहे. ज्यांनी 1000 वर्ष तपश्चर्या केली त्यांना सुद्धा अजून अध्यात्म पूर्ण मिळालेलं नाही. आणि आपण 5 मिनिटाच्या ध्यानाने लोक काय देवाकडनं काय मागणार? काय मागणार? साधू सुद्धा रिकामे आहेत, संन्यासी. तुम्ही कुंभमेळ्याला या, त्यांच्या काही प्राप्त्या नाही. 5-5, 10,000 वर्ष तप करून सुद्धा खरंच त्यांची काही प्राप्ती नाही. त्यांनी काही विशेष पाहिजे तेवढं मिळवलं नाही. एवढं सगळं विरक्त होऊन सुद्धा. आणि आपण सगळं सांभाळून तुमच्याकडनं फक्त मी अपेक्षा 5 मिनिटाची करतो. 5 मिनिटं ध्यान करणार का? ध्यान करणार 5 मिनिटं सगळे करणार अगदी मनापासून. मला वाटतं तुमचा उद्धार बाबा. उद्धार म्हणजे नेमकं काय? कुठेतरी या जन्मात तुम्ही सुरुवात करावी. नंतर असं म्हणू नका माझं कंबर दुखतंय, पाय दुखतोय, हे दुखतंय. ध्यानाला सुरुवात केली ना, तुमचं सगळं शरीर सारखं होऊन जाईल, कडक आजार होऊन जातील. हिमतीने सुरुवात करणार आजपासून. आपण आपला मंत्र कुठे आहे? ज्यांनी बीज मंत्र घेतला त्याने त्याची साधना करावी. ठीक आहे. ज्यांनी आपला मंत्रच आहे श्री स्वामी समर्थ, ज्यांनी वेगळा कुठला घेतलं असेल चालेल, काही हरकत नाही. आपण स्वामींसमोर थोडी मूर्ती डोळ्यापुढे आणायची आणि घट्ट ध्यानाला बसायचं. 5 मिनिटं दिवसाची सुरुवात करताना गुरूंचं स्मरण करायचं, गुरूंच्या चरणांचं स्मरण करायचं, एक मंत्र म्हणायचा, ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुकृपा, मंत्रमूलम गुरुवाक्यम, मोक्षमूलम गुरुकृपा. करून आपण ध्यानाला सुरुवात करायची. वाटलं ध्यानाचा मंत्र जर माहित असेल, तो ध्यानाचा मंत्र आहे. मी दरवेळेस म्हणतो, क्षणम आत्मानुसंधानम पापम दहती कोटिशा अन्यथा पाप विध्वंसम भवित कोटी पुण्यता. असं म्हणून आपण आपल्या गुरूंचं नामस्मरण करून ध्यानाला सुरुवात करायची. ध्यान कसं करावं आता सांगतो. आता तुम्ही प्रॅक्टिकल पहा ध्यान कसं करावं. आपण सुखासनात बस. एक आपलं व्यवस्थित आसन असलं पाहिजे. आसन मी सांगतो, ध्यानाचं आसन कसं असं सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. त्या आसनावरती आसनस्थ व्हायचं. आणि जर तुम्हाला वाटलं पद्मासन जर बसता येत असेल, पद्मासन पाय ठेवून, पण शरीराला जर त्रास होत असेल ना, तर कृपा करून करू नये. ठीक आहे. ज्याला सवय असेल पद्मासनात बसण्याची त्याने पद्मासनात बसायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर एकदा स्वामींना ते पूर्ण जे स्वामींची फोटो आहे, स्वामींचं जे इतकं प्रेमळ स्वरूप आहे आपल्या महाराजांचं, ध्यानामध्ये एवढे जबरदस्त दिसतात ना ते स्वप्नात किंवा हे, त्याचं स्वरूप एवढं जबरदस्त आहे महाराजांचं. जर पाहिलं ना, अगदी तिथून नजर हटत नाही. अतिशय मंगलमय आपल्या स्वामींचं स्वरूप आहे. आणि ते ध्यान स्वयं शिव सुद्धा करतात आपल्या स्वामींचं ध्यान.
हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. भगवान शंकर देखील स्वामींचं परब्रह्म म्हणून ध्यान करत असतात. लक्षात घ्या. हे जरी महाराज कधी शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो म्हणत जरी असले तरी शिव देखील आपल्या स्वामींचं ध्यान करतात. ही एवढी मोठी परब्रह्म शक्ती आहे. ती अनादी अनंत आहे, निर्विकार आहे, निर्गुण आहे. ज्याला कळलं त्यालाच कळलं. मग ती मूर्ती आपण थोडीशी ध्यानामध्ये साठवावी. एकदा पाहून घ्यावं व्यवस्थित. पाहिलं का मग आपण काय करावं, जे आपलं बोट आहे तर्जनी म्हणजे ज्याने भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र उचललं बोट, ही तर्जनी आपल्या जे भ्रुकुटी मध्ये आज्ञाचक्र आहे 2 डोळ्यांच्या मध्ये त्याला आपण स्पर्श करावा. आणि स्पर्श करत असताना या मुद्रा ज्या आहेत आपल्या अशा ठेवाव्या, स्पर्श करावा आणि जेवढं तुम्हाला जोरात टोचता आलं त्या ठिकाणी टोचावं आणि त्यानंतर टोचत राहावं. आपले काय असतात मनाचे जे विकल्प आहेत, मन हे विकारी आहे, ते वारंवार काही ना काही त्याच्यात मनात विचार चालू असतात. असे सगळे विकार एका ठिकाणी जमायला सुरुवात होते. मन फिरतच तरी पण ते कुठेतरी आपल्याला आणखी टोचायचं, 1 मिनिट पर्यंत त्याला खूप टोचायचं आणि टोचता काय होईल आपलं थोडस कुठेतरी मन शांत होईल. मन शांत झालं तर मग आपल्या मनात तरी विचार असतात, ते ब्रह्ममुहूर्त मनात विचार कमी असतात. त्यावेळेस आपण काय करावं, मन जर आपल्याला थोडस अस्वस्थ करत असेल तर आपण आपल्या श्वासोश्वासाकडे लक्ष द्यावं. भरगच्च श्वास घ्यावा आणि भरगच्च सोडावा. त्याने जे हार्टचे पेशंट असतील, दम्याचे पेशंट असतील त्यांना उपयुक्त आहे. झालं. त्या श्वासाकडे मनाला आपण गिनती करायला सुरुवात करावी. भरगच्च श्वास घेतला, थोडा वेळ थांबला, परत सोडला, 1. मनाला आज्ञा द्यावी आपण तू श्वासांची गिनती कर. आणि आपण हे टोचत असलेलो ना एक विशिष्ट वेळेला टोच झाल्यानंतर ते कुठेतरी बरेच असं सेंटर तयार होतं, एक छोटासा बिंदू आपल्याला दिसतो आतमध्ये. हळूच आपण हात काढावा, आपण स्थिर व्हावं आणि उरलेले 4-5 मिनिटं आपण काहीच न विचार करता आपण 8 डोळे उघडे करून तो एक बिंदू येतो काही दिवसाने, तो बिंदू सारखा वारंवार इकडे फिरतो, त्या बिंदूला आपण सेट करण्याचा प्रयत्न करावा. असं ध्यान आपण श्री स्वामी समर्थ मंत्राने करावं. आज 5 मिनिटं केलं, उद्या 6 मिनिटं करा, परवा 7 मिनिटं करा, 8 मिनिटं करा, 10 मिनिटं करा, अर्धा तास, जास्त नको मला, अर्धा तास स्टॉप. 3 महिन्यात तुम्हाला 3 महिन्यात तुम्हाला काय काय प्रचिती मला सांग. एवढ्या अद्भुत प्रचिती येतील. हिमालयात जे साधू आहेत, हिमालयातले साधू, त्या साधूंना जेवढ्या प्रचिती येणार नाहीत तुम्हाला तेवढ्या येतील. सांगण्याचा उद्देश एवढा एकच आहे. बघा ते साधूंचे वेगळीच संन्यस्त लोक होते, पण आपण या घनघोर कलियुगामध्ये सगळी पंचमहाभूत खराब झालेली असताना आपण हा योग करतोय म्हणून परमेश्वराचं लक्ष आपण फार विशेष असतं. त्यांचे किती मोठे योगी असतील मग महाराज किंवा कृष्ण किंवा दत्त त्यांच्याकडे जाणार नाहीत, तुमच्याकडे जातील. कारण तुम्ही प्रपंचात राहून सगळे कर्म करून तुमचं काम करताय ना, त्या देवाला तुम्हाला भेटायला यावं लागेल. आणि कनेक्शन आम्ही आहोत, अनुभव घ्या. तुम्हाला 3 महिन्याच्या आत संपूर्ण तुम्ही जे महाराजांचे फोटो पाहतात तेच बघू इकडे तिकडे, ते तुमची जी HD ची क्लिअरिटी असते ना त्यापेक्षा पॉवरफुल क्लिअरिटी तुम्हाला महाराजांच्या आतमध्ये दिसेल. असं स्वरूप दिसेल ना, तुम्ही एकदम तुम्ही म्हणाल की आपल्या आतमध्ये एवढं भारी चलचित्रपट असतो काय, ते परमेश्वराचे दर्शन व्हायला लागतील. आणि असं 6 महिने जर केलं ना, ही कठीण साधना असते, त्याला ब्रह्मचर्य पाळावं लागतं. 6 महिने जर केलं तर तो बिंदू 3 महिन्यामध्ये तो बिंदू सेट होतो. नंतर त्या बिंदूत एक नवीन प्रकाश निर्माण होतो. तो प्रकाश एवढा जबरदस्त असतो, तो प्रकाश दिवसेंदिवस वाढत जातो. जशी जशी साधना वाढते आतमध्ये कोटी सूर्याचं ते चालू होतं. डोळे मिटल्या क्षणी ते सूर्य एक पण कोटी सूर्याचं ते आपल्यात प्रकाश चालू होतं. 6 महिन्याच्या आत पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसायला लागतात. आधी स्वामींचं दर्शन होतं. 6-7 महिने तुम्ही पृथ्वीवरती बसल्या बसल्या काही बघू शकतात. ते चलचित्रपट एवढं भारी असतं ना, तुमच्या HD चॅनल पेक्षा जबरदस्त असतात. मग इथून परत माया चालू होते. मग आपण नेमकं काय बघावं, किती बघावं, कसं बघावं, मी तर परत गुंतो मनुष्य. पण गुरूंच्या योग्य आज्ञेमध्ये असा तर आपण भरकटत नाही. आपण योग्य तीच कामं करतो.
ही सृष्टी दाखवणारा खरा गुरु, हे आपली आतली सृष्टी दाखवली पाहिजे. आपल्या अंतरंगामध्ये परमेश्वर बसलाय त्याचे दर्शन झाली पाहिजे. म्हणजे तुम्हाला आजपर्यंत कोणी दाखवलं का? मला जर तुम्ही वचन दिलीत 6 महिन्यात तुम्हाला सृष्टी दाखवतो मी, बोला काय म्हणणं आहे, दाखवू का? पण त्यासाठी तुम्ही पॉवरफुल असाल का? भगिनी तर सोडू शकत नाही मी. भगिनीना ते बांधील असतात पती परमेश्वराचे. पण बंधू भगिनी तुम्ही 6 महिने ब्रह्मचर्य पाळलं तर तुम्हाला सृष्टी दाखवेल मी. करू शकाल का? अशी सृष्टी दाखवेल की तुम्ही बसल्या बसल्या अरे बाप रे भयंकरच आहे सगळं काही. मग तुम्ही असं ते आपण मॅप करतो ना, असं झूम करतो ना आपण वरून, झूम करता करता तुम्हाला एखादं कोणाचं घर दिसतं, तुमच्या डोळ्यांची निश्चित तीव्रता वाढायची, तुम्हाला झूम झाले लगेच तुमचं घर दिसेल. बस बस दुसरे कोणाच्या घरात चालले ते दिसेल. फक्त झूम तुम्ही आतल्यात करायचं. जेवढे फीचर्स आपल्या आतमध्ये लपलेत आणि आपण बाकीचे फीचर्स काय पाहतो. पण गुरु पाहिजे ना तेवढं करून देणारा. आणि गुरु काय येत नाही, शिष्य करू शकणार नाही म्हणून गुरु येतच नाही. पण जर तुम्ही जोर लावला, प्रयत्न केला, हिंमत केली, किती भटकणार, किती दिवस भटकणार. इथे किरकोळ गोष्टी सांगितल्या तुम्ही, यापेक्षा मोठा अध्यात्म हे एकदम किरकोळ गोष्टी आहेत. ध्यानात दिसणं, हे करणं, ते करणं. माझा उद्देश असा आहे ना, जीवनामध्ये तुम्हाला धर्म समजून सांगायचा आहे, अर्थ समजून सांगायचा आहे, काम समजून सांगायचं आहे आणि डायरेक्ट मोक्षाला न्यायचं, मध्ये कुठे अडकणच नाही. अरे मोठमोठ्या योगांना मोक्ष नाही दुर्लभ, आम्ही तुम्हाला डायरेक्ट सिद्ध करून देऊ. असली गुरु तो परिवार साधा नाहीये आणि हा बसलेला व्यक्ती बिलकुल किरकोळ नाहीये. आमच्या पुढे मोठमोठे देव सुद्धा झुकतील एवढी ताकद आहे. मी माणसं सोडून द्या, आम्ही लपून बसलोय, पण देव झुकतील एवढी ताकद आहे. आणि देवांना कळलंय, पण तुम्हाला सर्वांना कोणालाच कळलं नाही. ज्याला कळलं त्यालाच कळलं असो. पण एक महत्वाचा उद्देश, करते करविते ही श्री गुरु परंपरा असते. आमची गुरु परंपरा करते, श्री स्वामी महाराज करतात. पण तुम्ही फार तत्वाचे फार मोठे मालक आहात. तुम्ही किती जिम केलेत, काही जरी केलं, इथली जर जिम केली आम्ही सांगितलेली, थोडा पुरुषार्थ केला, स्वतः सुसंघटित राहून संस्कार चांगले जर केलेत राहिलेत, अद्भुत लाभ होतील, जबरदस्त होतील. आणि आपण एक नवीन सृष्टीमध्ये प्रवेश करू. आणि आपली सृष्टी एवढी जबरदस्त असेल, ही सृष्टी म्हणजे आपली स्वतःची हक्काची सृष्टी. अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आपणच आहात. आपण स्वामींना म्हणतो ना, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज हे महाराज आपल्या हातच बसले, बाहेर कुठेही नाही. त्यांचं स्थान अक्कलकोट नाही, दिंडोरी नाही, की पंढरी नाही. ते तुमचे निश्चित किरकोळ स्थान आहे देवांचे. खरं स्थान आपलं हे, त्या स्थानात महाराज बसलेले, तिथं कृष्ण बसलाय आपला. आणि गुरुकृपेने तो ओळखला जातो. श्री स्वामी महाराज फक्त आत्मतत्व ब्रह्मतत्व समजून देण्यासाठी त्यांचा अवतार झाला होता आणि जगताचं कल्याण करण्यासाठी आज तेच करताय. सो अधिक वेळ घेत नाही, आपण 5 मिनिटं परत ध्यान करू आणि या ठिकाणी आपले हे संपवू. अनुभव सत्र नंतर घ्या तिकडे. चल चालू आहे नाही आपलं, नंतर मंगलताई तुम्ही अनुभव सत्र कंटिन्यू करा. ठीक आहे, आम्ही या ठिकाणी ही ध्यान सत्र सगळ्यांनी घ्यायचंय. ध्यान झालंय की 5 मिनिटाचं आपण पुढे अनुभव सत्र घेऊया. चालेल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बघा, अगदी 5 मिनिटाचं ध्यान करायचं आहे. तुम्ही सगळे थकले मला माहिती. नारायण नागपुलेवाले सकाळी उठून प्रवास करून आणखी परत तिथं 2 तास लेक्चर ऐकून थोडंसं सगळ्यांना थोडंसं अस्वस्थपणा झालाय. पण सगळं मानसिक थकवा काढायचा आणि आज प्रभूंच्या दरबारी आलाय. भोलेनाथ आणि त्र्यंबकेश्वर आपलं फार मोठं स्थान आहे. आणि या भूमी देवांची भूमी, तपाची, ऋषींच्या तपांची भूमी. आणि या तपाच्या भूमीमध्ये तुम्हाला अगदी 5 मिनिटाचं ध्यान लावायचंय. असं ध्यान लावायचंय, या ध्यानातनं तुमचे कितीतरी जन्मांचे दोष घालवायचे फक्त 5 मिनिटात. आणि दोष घालवण्यासाठी तुम्हाला अनेक जन्म ते भोगावे लागतील किंवा ते कर्म बलवत्तर आहे, पण ते कर्म बंधनं या ध्यानातनं आपल्याला मिटवायचे. तर आपण अशी मुद्रा ठेवायची. असं हात धरून ध्यान कधी करू नाही, अशी मुद्रा ठेवायची. हा, सगळ्यांनी एकदम आसनस्थ व्हा, अशी मुद्रा करा व्यवस्थित. बाकीच्याने देवाजवळ बसा आणि एकदा स्वामींची मूर्ती डोळ्यापुढे लक्षात घ्या. मान पाठ एकदम तट बसायचं. मनात विचार कुठलाच नको, काहीही मनात विचार नाहीत. सगळ्यांनी डोळे मिटायचे. आम्ही कोण आहेत,
किंवा आपली आज जेवण झालं नाही झालं, घरातली कुठली कामं बाकी आहेत, आमचे पतिदेव यायचे बाकी आहेत, जायचे बाकी आहेत, असं कुठलाही विचार कोणीच करायचा नाही. आपण फक्त विचार करायचा आम्ही पुरुष आहो का स्त्री हे सुद्धा कळायला नको. आम्ही आत्मा आहोत असं चिंतन करायचं. आम्ही देह नाही, हे देह तर शरीराचे किती देह भोगले गेल्यानंतर कोटी, त्याचा आमच्याशी काही संबंध नाही. आम्ही आत्मा आहोत. ह्या आत्म्याचं नाव श्री स्वामी समर्थ असं ठक्क म्हणून ठेवायचं. या आत्म्याचं नाव श्री स्वामी समर्थ आहे आणि आपण जपायला सुरुवात करू. क्षणभरासाठी काय असे ना, अगदी कुठलाही विचार नको, काहीच नको. क्षणम आत्मानुसंधानम पापम दहती कोटिशा अन्यथा पाप विध्वंसम न भवेत कोटी पुण्यता. श्री स्वामी समर्थ. 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 सगळ्यांनी डोळे उघडायचे, हाताला स्पर्श करायचा, आपल्या चेहऱ्याला लावायचा. एकदा स्वामींची मूर्ती आठवायची, स्वामींना वारंवार धन्यवाद द्यायचा आणि स्वामींना सांगायचं की आता आम्ही जो संकल्प पण घेतलाय, संकल्प म्हणणार नाही पण वेळात वेळ काढून
आपण 5 मिनिटाचं 10 मिनिटाचं संख्या आपण वाढवायची, 5, 10, 15 अर्धा तासापर्यंत सर्वांनी ध्यान करायचंय. आजच्या स्थितीला तुमचे जेवढे या ठिकाणी पित्र आलेले आहेत, आपण स्वामींच्या कृपेने, भगवान भोलेनाथांच्या कृपेने, सर्व तुमच्या नारायण नागबले अतिशय उत्तम पद्धतीने खूप तुम्हाला याची फळ मिळणार आहे. सगळ्यांना याची उत्तम फळ मिळणार आहे. तुम्हाला 40 दिवसामध्ये खूप छान अनुभूती येणार आहे. आणि अनुभूती तुम्ही सगळ्यांनी आपल्या मार्गदर्शन मीटिंग मध्ये सांगायच्या आहेत. बघा, आजचा दिवस तुमचा सर्व भाग्याचा दिवस,